हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधील एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे कॅपिलरी ट्यूब, कॅपिलॅरिटी, कॅपिलरी ॲक्शन आणि लिक्विडची जी हाईट किंवा जे लिक्विड फॉल होतं आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये त्याचा फॉर्म्युला. राईट. सो कॅपिलरी ट्यूब ही कन्सेप्ट आपण प्रथम समजून घेऊया. नेचरमध्ये आपण कॅपिलरी ॲक्शनचे भरपूर उदाहरणं पाहतो. लाईक झाडांना आपण पाणी खाली मुळाशी घालतो, पण पाणी शेंड्यापर्यंत वर जातं. खडकातनं पाणी बाहेर येत असतं. त्यानंतर आपण टॉवेलने अंग पुसतो, ते टॉवेलचं जे कापड आहे ते पाणी शोषून घेतं. ब्लॉटिंग पेपर, घरामध्ये लॅम्प असतो, चिमणी किंवा कंदील वगैरे आपण जुन्या काळी असायचे, आता LED वगैरे आले, पण पूर्वी लॅम्प असायचा. त्या लॅम्पमध्ये ऑइल सक करायचं काम ती वात करायची आणि वरती मग आपण त्याला पेटवायचं. सो ही जी ॲक्शन आहे ही कॅपिलरीमुळे होती. मग मुळात हे कन्सेप्ट काय आहे हे समजून घेऊया, त्याच्यातलं फिजिक्स समजून घेऊया. सो सर्वप्रथम कॅपिलरी काय आहे ते समजून घ्या. मित्रांनो, कॅपिलरी म्हणजे एक छोटंसं स्मॉल बोर असलेली कमी डायमीटरची एक काचेची नळी. ठीक आहे. सो आपण त्याला काचेची नळी म्हणू सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो इट हॅज अ फाईन बोर, म्हणजे थ्रूआउट दी लेंथ तिचा डायमीटर सारखा असतो. तर साधारणतः कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर हा अराउंड त्याची रेडियस अराउंड 1 mm आसपास असते. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सोडवू त्यावेळेस त्यात अनेक प्रकारचे कॉम्बिनेशन येतील, पण जनरली कॅपिलरी 1 mm असा त्याला कॅपिलरी शब्द वापरतो. अदरवाईज मग ती नळी होईल, पाईप होईल. ठीक आहे. Now let us understand what happens when such a capillary, which is a small pipeline, a small pipe, a small tube, is immersed in a water or in some other liquid like mercury. हा इफेक्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे मित्रांनो, ही कॅपिलरी जर आपण एखाद्या लिक्विडमध्ये जे पूर्णपणे किंवा पार्शली वेट करते त्या कॅपिलरीला, लाईक वॉटर, त्याच्यात जर बुडवली तर यू विल फाइंड दॅट द लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब. लिक्विड त्यामध्ये वर चढतं. राईट. समथिंग लाईक दिस. समजा मी एका टँकमध्ये पाणी घेतलं आणि याच्यात कॅपिलरी ट्यूब बुडवली तर कॅपिलरीमध्ये असं पाणी वर चढतं थ्रू सम हाईट H. आणि इथे तुम्हाला जो सरफेस दिसतो लिक्विडचा तो कॉन्केव्ह दिसतो. राईट. तो कसा दिसतो? कॉन्केव्ह. कारण आतमध्ये जे लिक्विड आहे ते कसं आहे, दॅट वेट्स द कॅपिलरी, दॅट वेट्स द सॉलिड. आणि हीच कॅपिलरी जर आपण मर्क्युरी सारख्या लिक्विडमध्ये जर बुडवली तर यू विल फाइंड दॅट लिक्विड फॉल्स इन द कॅपिलरी. लिक्विड इथे फॉल होतं. आता असं का होतं याचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे, द रायझिंग और फॉलिंग ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी व्हेन सच अ ट्यूब इज इमर्स इन वॉटर और मर्क्युरी, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. सो त्याचे एक्झाम्पल्स मी ते आत्ताच तुम्हाला सांगितलं का ऑइल रायझेस थ्रू द विक इन अ लॅम्प, देन द सॅप रायझेस इन अ ट्रीज, इन अ प्लांट्स, देन water comes out of the rocks due to the capillary action, blotting paper, then clothes sucks the water and all. So इथे बोर्डाचे छोटे छोटे क्वेश्चन तयार होतील. डिफाईन कॅपिलरी, व्हॉट इज कॅपिलरी ॲक्शन, देन गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन, या टाईपचे छोटे छोटे क्वेश्चन्स इथे तयार होतील. सो आपल्याला एक मेन क्वेश्चन याच्यावरती करायचा आहे, तो असा आहे की एक्सप्लेन द कॅपिलरी ॲक्शन, एक्सप्लेन द राईज और फॉल इन द कॅपिलरी, एक्सप्लेन हाऊ इट टेक्स प्लेस. राईट. सो त्याच्यासाठी आपण प्रेशरच्या थिअरीचा थोडासा आधार घेणार आहोत आणि लिक्विड सरफेसेसच्या ॲक्रॉस प्रेशर डिफरन्स जो तयार होतो लास्ट आपण एका सेशनमध्ये बघितला होता त्याचा आता आपल्याला इथे फायदा होणार आहे. सो लेट अस अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर थिंग. सो फर्स्ट आपण समजून घेऊया की लिक्विड कॅपिलरीमध्ये खाली का जातं. ठीक आहे. काही ठिकाणी लिक्विड कॅपिलरीमध्ये फॉल का होतो आणि देन वी विल अंडरस्टँड व्हाय इट रायझेस इन सर्टेन अदर केसेस. सो आपण पहिलं एक्झाम्पल क्लिअर करू. ठीक आहे. सो हियर समजा आपण एका कंटेनरमध्ये लिक्विड घेतलं लाईक दिस. सपोज मर्क्युरी सारखं लिक्विड घेतलं आपण, जो कॉन्व्हेक्स सरफेस करेल आणि त्यात कॅपिलरी ट्यूब बुडवली तर इथे थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल लिक्विड खाली गेले. राईट.
than the normal level. Now let us consider 4 different points. 2 points inside the capillary tubes and 2 points outside the capillary tube. Right? So let A and a B point. These 2 points are inside the capillary tube, one above the liquid level and other inside the liquid. And let us say C and D are 2 points which are outside the capillary tube. Again, one in the liquid and one is above the liquid level, one is above the surface of liquid. आता सपोज ह्या 4 पॉइंटला प्रेशर आहेत. ए पॉइंटला आहे पीए, बी पॉइंटला आहे पीबी, सी पॉइंटला आहे पीसी आणि डी पॉइंटला आहे पीडी. ठीक आहे. तर मित्रांनो, ए पॉइंट आणि सी पॉइंट हे दोघंही ॲटमॉस्फिअर मध्ये आहेत. त्यामुळे पीए इक्वल्स टू पीसी ही फर्स्ट स्टेटमेंट आपण इथे लिहू शकतो. राईट. Since A point and C point both are in atmosphere and at same level, so therefore PA equals to PC. Then C point and D point किंवा D point and B point, both the points are in liquid on the same level. Therefore, C point and D point. Let us first understand C point and D point. So these 2 points are on the either side of flat liquid surface. हा इथे नियरली लिक्विड सरफेस कसा आहे, हॉरिझॉन्टली फ्लॅट आहे. सो पीसी इक्वल टू पीडी ही दुसरी स्टेटमेंट आपल्याला मिळाली. नाउ लेट अस टॉक अबाउट these 2 points A and B. So here you can see this is the convex surface from the liquid side and this is concave surface from the upper side. So आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं की प्रेशर इज ऑलवेज हायर, pressure is always greater on the concave side. Now on the basis of that, the pressure at B must be greater than pressure at A. So this is our third statement. आपण लिक्विड सरफेसेसच्या अक्रॉस प्रेशर डिफरन्सेस बघितले होते. त्या हिशोबाने पीबी चं प्रेशर हे पीए चे प्रेशर ए पॉइंटच्या प्रेशर पेक्षा जास्त असेल बी पॉइंटला. मग आपल्याला ही स्टेटमेंट मिळाली. नाउ सिन्स पीए इक्वल्स टू पीसी, पीसी इक्वल्स टू पीडी, therefore we can write the statement PA equals to PC equals to PD. So from statement 3 and 4 what we can see is here PB is greater than PA and PA is equals to PD, right? Therefore what we can write, PB is greater than PD. ठीक आहे. तर ही स्टेटमेंट आपल्याला मिळाली. म्हणजे सुरुवातीला हा पॉइंट आणि हा पॉइंट जर एका लेवलला ठेवले तर पीबी हा पीडी पेक्षा जास्त आहे. मग आता लिक्विड काय प्रयत्न करणार, बॅलन्स आणायचा, प्रेशर मध्ये बॅलन्सिंग करायचा आणि त्यासाठी त्याला थोडंसं खाली जावं लागेल. सो बी पॉइंट खाली गेला की त्यानंतर मग तो बॅलन्स करेल विथ द प्रेशर ऑफ दिस डी पॉइंट अँड देअरफॉर द लिक्विड फॉल्स डाऊन इन द कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन जस्टिफाय why the liquids falls in a capillary, right? This is the reason. Now let us understand why the liquid rises in a capillary. मग आता त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट बदलू थोडीशी. Now this time we'll take the liquid which partially wet or fully wet the capillary tube. So let us take liquid like water in a container, dip the capillary like this. Here you will find the liquid will rise and you will get the concave surface here. Again consider 4 points, 2 points within the liquid and 2 points outside the liquids. So A point, again here is B point, then C point and D point. So now A point and B point, A point, pressure at A point and pressure at C point are equal because they are in atmosphere. Then pressure at C point and pressure at D point are equal because they are across the horizontal liquid surface. Therefore the pressure is equal and then from this we can write PA equals to PD. Okay, this statement will get out of these 1, 2 statements, let it be third statement. Now let us see in case of these 2 points. Now pressure across the concave surface is always greater, therefore PA is greater than PB in this case. As PA is nothing but PD, hence PD is greater than PB. So आता
पीडी पीबी पेक्षा ग्रेटर झाला, आपण याला ह्या पॉईंटला इथे जर धरलं आणि लिक्विडची राईज आपण कन्सिडर केली, ठीक आहे, सो जस्ट लाईक दॅट. सो नाव प्रेशर ॲट दिस पॉईंट इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट दिस पॉईंट. मग हा पॉईंट काय प्रयत्न करेल, याच्या इतकं प्रेशर आणायचं टू बॅलन्स दिस इक्वेशन. सो लिक्विड विल ऑटोमॅटिकली राईज इन द कॅपिलरी अँड इट विल राईज टिल द प्रेशर व्हॅल्यू बिकम्स इक्वल्स टू पॉईंट डी. ठीक आहे, डी इतकं प्रेशर येऊपर्यंत ते वर जाईल. So this is how we can explain the rise or fall of liquid in the capillary. So this is the reason, means it is the pressure difference across the liquid surface that makes that liquid to move either in vertical direction, that is upward in the capillary, or in downward direction, that is fall of liquid in the capillary. So हे झाली capillary action. तर याच्यावरती साधारणतः 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न येईल. तर तुम्हाला दोन्ही केसेस फिगर काढून एक्सप्लेन करायचे असतात, राईट. नाउ लेट अस डिराइव्ह the expression for height of liquid in the capillary, right. So liquid capillary मध्ये वर चढतं किंवा खाली येतं. सो ती जी लेंथ आहे लिक्विडने कव्हर केलेली, तिच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. सो विल फाइंड द राईज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. तर आपल्याला 2 मेथडने ते फाइंड आउट करता येईल. वन इज बाय द मेथड ऑफ प्रेशर डिफरन्स अँड अदर इज बाय द मेथड ऑफ फोर्सेस. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड द मेथड ऑफ प्रेशर डिफरन्स. See, in the method of pressure difference, we consider a capillary tube of radius r which is immersed in a water. Then the liquid rises inside the capillary. Now let us say r is the, consider a point here. Let this distance is r. Say here in this case we consider excess of pressure. So here excess pressure is 2 times r on the basis of Laplace theory, and that is equals to the pressure due to liquid column in the capillary, which is rho into g into h, where rho is density of this liquid, h is this height. ठीक है, so we'll use this relation. So we can write rho gh is equal to 2t upon r, and therefore we can write h is equal to 2t upon, here t is surface tension of liquid, 2t upon r into rho into g. ठीक है, so here this r can be find out. Now if we draw the tangent here, this angle is theta, so this angle will become theta. Now if we consider the curvature of liquid like this, so this radius r of that particular curve can be find out by considering this triangle. Okay, so by considering this triangle, so here this r is nothing but this r cos theta, means if we consider the radius of capillary tube. Okay, because we don't need this concave radius of this concave surface, we need radius of capillary tube in the expression. So let us put this value in the expression. We get h is equal to 2t upon r cos theta into rho into g. Now this is the required expression for the rise of liquid in the capillary, or height of liquid in the capillary, right. So this is the pressure difference method. इथे 2 मार्काचा क्वेश्चन येईल, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर राइज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब ऑन द बेसिस ऑफ प्रेशर बाय युजिंग प्रेशर डिफरन्स मेथड. आता दुसरी जी मेथड आहे ती आहे फोर्स मेथड. सो लेट अस अंडरस्टँड फोर्स मेथड. सो प्रश्न तयार होईल, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द राइज और फॉल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी, राइज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी बाय युजिंग फोर्स मेथड. सो फोर्स मेथड मध्ये आपण परत सेम एका लिक्विडने भरलेल्या भांड्यात आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली असं आपण मेन्शन करणार. कन्सिडर कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर इमर्स इन ए लिक्विड लाइक वॉटर. लेट द लिक्विड राइजेस इन द ट्यूब थ्रू हाइट h फ्रॉम द सरफेस ऑफ लिक्विड इन द कंटेनर. देन हियर कन्सिडर दिस लिक्विड सरफेस विच इज कॉन्केव, कारण आता लिक्विड राइज होतं म्हणजे सरफेस कसा तयार होईल, कॉन्केव तयार होईल. आता आपण जर याला टँजेंट ड्रॉ केली तर the force of surface tension will act along the tangent to the curved surface, right. Now this is angle of contact. या ठिकाणी तो काय होईल, angle of contact.
the tangent angle made by the tangent with the wall of the capillary tube. आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार इथे फोर्सेस तयार होतील, रिएक्टिव्ह फोर्सेस, that is force due to surface tension. They will act at an angle theta with the vertical. आता आपण ह्या फोर्सचा जर ह्या वर्टिकल, आता ही डायग्राम मी थोडीशी मोठी करून इथे काढतो. सो दिस इज व्हॉट इज द सिच्युएशन. दिस इज फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. याला एक्झॅक्टली अपोजिट इक्वल फोर्स तयार होईल, ज्याचं मॅग्निट्यूड सरफेस टेन्शनच्या फोर्स इतकंच असेल. नाव याचे दोन व्हर्टिकल कंपोनंट दिसतील तुम्हाला. सी अलॉंग दी सर्कम्फरन्स पूर्णपणे तो व्हर्टिकल कंपोनंट ऍक्ट होईल. दॅट इज ft cos theta, राईट. दिस अँगल इज थीटा, सो दिस विल बिकम ft cos theta. आता याचा लिक्विडचा जर सरफेस कन्सिडर केला तर तो असा असेल आणि पूर्ण पेरिफेरीवर हा फोर्स अशा पद्धतीने ऍक्ट होईल, राईट. ft cos theta. आता हा फोर्स काय करेल? दिस इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. इट विल ट्राय टू पुल दॅट लिक्विड इन द कॅपिलरी. त्याला असं वर खेचायचा प्रयत्न करेल, राईट. आता हा ft cos theta, आता ft फोर्स काढायचा आहे आपल्याला. मग फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन, फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन तो किती होईल? ft cos theta, राईट. आता तो फोर्स सरफेस टेन्शन म्हणजे काय? वी नो सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. आता इथं लेंथ म्हणजे पूर्ण हा सर्कम्फरन्स आहे, दॅट इज नथिंग बट 2 pi r. r इज रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. सो फ्रॉम दिस ft इज इक्वल टू, हा फोर्स आपण ft घेतलेला आहे, ft इज इक्वल टू किती येणार आहे? T इंटू 2 pi r. ठीक आहे. So let us put this value in this formula. So total force in upward direction is T into 2 pi r cos theta. Let it be equation 1. ठीक आहे. So ह्या लिक्विड मेनिस्कसवर अपवर्ड फोर्स किती ऍक्ट होतोय? T into 2 pi r cos theta. तो कसा काढला आपण? इथे सरफेस टेन्शनचा फोर्स टँजेन्शियल डायरेक्शनने लिक्विडच्या इनसाइड इथे या मेनिस्कसवर ऍक्ट होईल. त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण त्याचे रिएक्टिव्ह फोर्सेस घेतले ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ, आणि त्याचे व्हर्टिकल कंपोनंट्स घेतले आपण. तो व्हर्टिकल कंपोनंट आहे ft cos theta. तो पूर्ण सर्कम्फरन्सवर ऍक्ट होतोय, म्हणून सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युल्यानुसार तो येईल सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय 2 pi r, दॅट इज लेंथ ऑफ दॅट सर्कम्फरन्स. म्हणून आता टोटल अपवर्ड फोर्स झाला T इंटू 2 pi r cos theta. दिस इज अवर इक्वेशन 1. आता होईल काय? जोपर्यंत हा फोर्स इफेक्टिव्ह आहे, अनबॅलन्स आहे इन अपवर्ड डायरेक्शन, ऑब्विसली टू मॅच द प्रेशर. आपण लास्ट थेअरीमध्ये बघितलं. एकदा का प्रेशर मिळालं, हा इक्विलिब्रियम मध्ये येईल. मग प्रेशर मिळाल्यानंतर, इक्वल प्रेशर मिळाल्यानंतर ह्या लेवलचं तो तिथं थांबतो, ते लिक्विड तिथं थांबतो. म्हणजे त्यावेळेस फोर्सेस काय होतात? बॅलन्स होतात. म्हणजे जो काही अपवर्ड फोर्स आहे तो बॅलन्स झालेला आहे. कशाने? ऑब्विसली या लिक्विडच्या एवढा जो सिलेंडर तयार झालेला आहे पाण्याचा, त्या सिलेंडरच्या वेटने. मग वेट ऑफ दॅट लिक्विड जर आपण काढलं तर वी कॅन कम्पेअर दॅट वेट विथ दिस फॉर्म्युला अँड रीच अप टू आवर डेरिवेशन फॉर्म्युला फॉर H. सो वेट ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी, सो वेट ऑफ लिक्विड इन कॅपिलरी, ते काय? मास ऑफ लिक्विड इंटू acceleration due to gravity, mg. Now let us find out mass of liquid. So we know density is equal to mass upon volume. So mass is equal to density into volume. Here rho is density of liquid and v is volume of this cylinder, which is pi r square, this area and into height. ठीक है? So weight become w is equal to rho into pi r square into h into g. ठीक है? So here we can put the formula rho is equal to pi r square h into g. This is equation 2. आपल्याला हे दोन इक्वेशन मिळवायचे होते. आता इक्विलिब्रियम मध्ये, इन इक्विलिब्रियम this upward force is balanced by the weight of liquid. Therefore we can write rho into pi r square h into g is equals to t into 2 pi r into cos theta, right? हे आपण इथं लिहिलं. ठीक आहे. आता जस्ट आपल्याला टर्म्स ट्रान्सफर करायचे टू फाइंड आउट द डेरिवेशन फॉर h. देयरफॉर h इज इक्वल टू, आता इथे हा रो पाय आर स्क्वेअर जी डिवायडेड बाय होईल, हा होईल t इंटू 2 पाय आर कॉस थिटा डिवायडेड बाय
rho into pi r square into g. So let us cancel some terms. So it will be 2t cos theta divided by this rho will, r will get cancelled. So it is rho into pi cancel होईल इथे, एक r cancel होईल, rho into r into g. So this is our required formula, right? So this is how we can obtain the expression for the height of capillary inside the liquid. See, in last derivation we have made some mistake. So our formula was excess pressure is 2T by R. Here we have considered which is equal to rho into G into H. So that R was particularly R by, because we have considered the triangle like this, right? So this was the triangle, so theta. So this is R and this is capital R, radius of that curvature. So by this R is equal to, actually we have to consider the cos theta divided by. So that was the mistake we have made in last week. Anyway, ते करून घ्या करेक्ट. डेरिवेशनला कंपॅरिझन करायचं, ट्रायंगलची जॉमेट्री वापरायची. सो ह्या पद्धतीने कॅपिलरी ऍक्शन काय आहे, कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल काय असतं हे तुम्ही समजून घेऊ शकता. अँड देन यू कॅन ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर हाईट ऑफ कॅपिलरी इनसाइड द ट्यूब बाय युजिंग दिस फॉर्म्युला. आता याच्यावरून तुम्हाला एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करता येईल बघा. सी फ्रॉम दिस फॉर्म्युला यू कॅन सी एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सरफेस टेन्शन वाढलं की कॅपिलरी राईज कॅपिलरी फॉल वाढणार. देन एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एच इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड. एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. म्हणजे रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब वाढली तर कॅपिलरी राईज कमी होणार, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब कमी झाली का कॅपिलरी राईज वाढणार. याच्यावरती भरपूर एमसीक्यू तयार होतात, राईट. आणि ऑब्विसली इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. म्हणजे जर जी वर आधारित प्रॉब्लेम विचारले, सो यू कॅन ऑलवेज सॉल्व MHT-CET प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस concept, right? So this is about the capillary tube and the capillary rise or fall. So याच्यावरती MHT-CET मध्ये एक प्रश्न अपेक्षित आहे, तो मोस्टली ह्या फॉर्म्युल्यावर येईल. ह्या फॉर्म्युल्याची जी डिपेंडन्सी ती पहा. 2 मेथड्स जे एक्सप्लेन केल्या आहे त्याच्यावरती थिअरी प्रश्न तयार करा. बाकीच्या थिअरी प्रश्नामध्ये ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी ॲक्शन हे आपल्याला निसर्गात कुठं दिसतंय ते थोडक्यात एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन तयार करून ठेवा. तर नेक्स्ट लेक्चरपासून वी आर गोइंग टू सी द फ्लुइड डायनॅमिक्स पार्ट, दॅट इज फ्लुइड फ्लो, राईट. सो ह्या लेक्चरला आपण इथे थांबू. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.